महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातो मुनिन्द्र समागत्य तिष्ठ
निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैद्यमूर्ती असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा नामाचं महत्व सांगणारा चार चरणाचा असून सर्वांच्याच परिचयाचा आहे विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वारकरी दंडकाप्रमाणे परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. या रामनगर परिसरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा महिला रामकृष्ण हरी जप अखंड जप सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये आज पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांच्यामुळे माझ्याकडं आलेलं आहे असे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये घर केलेले हरिभक्तपरायण आदरणीय ॲडव्होकेट उद्धव दादा यांच्या वतीने माझ्याकडे हे कीर्तन पुष्प या ठिकाणी आलेलं आहे. सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी उपस्थित सर्व गायक मंडळी आमचे काळे महाराज असतील, आशिक महाराज सुरडकर, त्याचप्रमाणे आमचे वैजनाथ महाराज, गायकवाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी बालमंडळी देखील उपस्थित आहेत. छोटे छोटे मुलं या ठिकाणी, मुलीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी विनयकरी ताई आमच्या उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उद्याची भावी पिढी आमची चोपदार महाराज, खरंच खूपच छान वाटते. सुंदर असं या ठिकाणी प्रत्येक वर्षीचं नियोजन असतं. वार्षिक पाहता या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी महाराज राम महाराज शेळके, किती उत्कृष्ट मृदंग, असं सगळ्यांना डोलवायलाच लावणारं असं मृदंगाचार्य या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि स्वरांची सुंदर साथ चिंतामणी चिंताके, अच्छा चिंताके या ठिकाणी महाराज आपल्याला स्वरांची सुंदर साथ करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी वासिक पाहता ज्यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आपल्या जबरदस्त भारदस्त नेतृत्वाने, उत्साही प्रेरणेने या ठिकाणी म्हणतात ना, सूरज के बिना सुबह नहीं,
चांद के बिना रात नहीं, सूरज के बिना सुबह नहीं, चांद के बिना रात नहीं, बरसात के बिना बादल के बिना बरसात नहीं। त्याचप्रमाणे जिनके नाम के बिना कीर्तन की शुरुआत नाही, अशी प्रेरणादायी मूर्ती म्हणजे मरावी परी कीर्ती रूप उरावे, अशी प्रेरणादायी मूर्ती म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं भूषण, ज्यांनी तन मन धनाची आहुती देऊन संपूर्ण जीवन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विलीन केलेलं आहे। आणि या ठिकाणी तन मनाची आहुती देऊन संपूर्ण जीवन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी घातलेलं आहे। आणि आमच्या महिला मंडळाला देखील या ठिकाणी उत्स्फूर्त असं प्रोत्साहन देऊन ही नारदाची गादी ज्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे, अशा सर्वांच्या हृदयामध्ये आज गुरुजी जरी नसले तरी त्यांचं वाघ कुटुंब आहे आणि इतर सर्व प्रत्यक्ष प्रत्यक्ष कार्य करणारी या ठिकाणी मंडळी आहे। असे आपले प्रेरणादायी मूर्ती म्हणजेच वाघ गुरुजी। आज गुरुजी जरी नसले तरी सर्व रामनगर परिसरातील या सर्वांच्या हृदयामध्ये गुरुजीचं स्थान आहे, यात काही शंका नाही। या ठिकाणी आमचे माऊली सर्वांना यात्रेत सुखरूप पोहोच करणारे, आणणारे नेणारे आमचे माऊली देखील या ठिकाणी योगायोग असं झाला, महाराजांनी आज यात्रेचं पॉम्पलेट पाठवलं आणि महाराजांना नुसतं सांगितलं पॉम्पलेट पाठवलं, मी देखील पॉम्पलेट पाठवलं आणि कीर्तनाला या नुसतं सांगितलं। योगेश माऊली या ठिकाणी हजर झाले, धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य आदरणीय कुलकर्णी अच्युत महाराज कुलकर्णी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व या ठिकाणी ज्ञानी श्रोता मंडळी उपस्थित आहे आणि तुम्ही समोर बसलेला सर्व ज्ञानी श्रोता वर्ग, त्याचप्रमाणे सर्व आमच्या काळीताईचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आमचं छत्रपती संभाजीनगरचं भूषण आहे काळीताई देखील खूप या ठिकाणी सर्वच उत्कृष्ट अशी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप काही पावलं पुढे गेलेली ही मंडळी आहे। खूप अभिमान वाटतो। सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी या ठिकाणी आमच्या विनेकरी सर्व टाळकरी माळकरी तुम्ही समोर बसलेल्या सर्व श्रोतावर्ग, त्याचप्रमाणे माझे यजमान या ठिकाणी उपस्थित आहेत। आज माझ्या मुलीचा देखील या ठिकाणी योग आलेला आहे। अगोदरचं कीर्तन झालं होतं 2-3 वर्षाखाली, तेव्हा मुलाचा योग आला होता। आज या ठिकाणी मुलगी देखील आज कीर्तनाला उपस्थित राहिली। सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन मी मध्ये कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डोलत सर्वप्रथम या अभंगाचा भावार्थ आपण पाहणार आहोत। वास्तविक पाहता अखंड नामस्मरण केल्याने मन चित्त शुद्ध समाधान प्राप्त होतं। समाधान प्राप्त झाल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये विसावतो। म्हणजेच नामस्मरणामुळेच आम्हाला सुख समाधान प्राप्त झाले, आनंद प्राप्त झाला, मागील सर्व दुःख संपले, पुढे काहीही मागायची शिल्लक राहिली नाही, अशी सर्व सुखाची अवस्था प्राप्त झालेली आहे। आम्ही भक्ती प्रेमाचे शांती प्रेमाचे गोड दागिने धारण केलेले आहे, म्हणून आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही, भय नाही, आम्ही निर्भर आहोत। हा देह कुठे राहतो, काय खातो याची सुद्धा या देहाला आठवण नाही। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये अदृश्यपणा जाणवणे आणि अशी ही विधी अवस्था नामस्मरणाने प्राप्त होत असते। म्हणून आम्ही नामरूप झालो, आम्ही ज्ञानरूप झालो, म्हणजेच अग्निरूप झालो। म्हणून आम्हाला पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही, असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल यानंतर आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत। नामस्मरण का करायचं, कधी करायचं, कशासाठी करायचं, नामस्मरण केल्याचा फायदा काय, ही गोष्टच आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आत्मसात करायची आहे। वास्तविक पाहता या पृथ्वी तलावर
जन्मास आलेल्या प्रत्येक माणसाच्या प्रश्नाचं उत्तर तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून दिलेलं आहे. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबराय म्हणतात की आम्ही सदा नामघोष करतो, सदा कथा कीर्तन करतो, म्हणून आमच्या चित्ताला सुख समाधान प्राप्त झाले, आनंद प्राप्त झाला. हे झालं संतांच्या बाबतीत. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काय? जगाकडे जर दृष्टी टाकली तर सर्व प्राणी मात्राची धडपड कशासाठी आहे हो? सुखासाठी. पण सुख मिळतं का? नाही मिळत. बघा तुम्ही, आज महाराज भक्ती वाढली, भक्ती करणारे वाढले, कीर्तन वाढली, कीर्तनकार वाढले, कीर्तनाचं आयोजन करणारे वाढले, मंदिरं वाढली, मंदिरात जाणारे वाढले. एकीकडे अनेक लोक देवदेव करताना, भगवत चिंतन करताना दिसतात, आणि एकीकडे वाईटपणा तितकाच झपाट्याने या समाजात वाढताना दिसतो आहे. याची सुभाषित करायला कुठेतरी खंत वाटली. म्हणून सुभाषितकाराने सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. इंसान रोज मंदिर में जाता है, पत्थर का पत्थर ही रहता है. याचं कारण शोधलं पाहिजे. करतो आपण सर्वजण भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, परंतु किती लक्ष जप केला याला महत्व नाही. जपामध्ये तुमचे किती लक्ष होते याला महत्व आहे. म्हणून शुद्ध अंतःकरण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. पण आपलं चित्त 12 महिने 18 काळच्या संसारात गुंतलेलं असतं. संसार आपल्याला सोडत नाही, आपण संसाराला सोडत नाही. जसं पाण्यातील मासोळ्यांना काय आवडतं महाराज? पाणी. चिखलात राहणाऱ्या बेडक्यांना चिखल आवडतो, तसं माणसाच्या मनाला संसार आवडतो. म्हणजे संसार हा पुरातन कालापासून चालत आलेला आहे, यापुढेही चालणारा आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे हा संसार पूर्वजांपासून चालत आलेला आहे, यापुढेही चालणारा आहे. फक्त गरज आहे आपल्याला प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालून त्या भगवान परमात्म्याचं शुद्ध भावाने नामस्मरण करण्याची. पण आपलं चित्त, आपलं नेहमी काळजी असते, चिंता असते ती संसाराची. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काळजी. कुणाला काय खावे याची चिंता, कुणाला काय काय खावे याची चिंता, कुणाला धनाची चिंता, कुणाला मनाची चिंता, कुणाला जीवाची चिंता, कुणाला शिवाची चिंता, कुणाला लवकर आवरून ऑफिसला जाण्याची चिंता, तर कुणाला किचन मध्ये लवकर आवरून आपल्या आवडीच्या मालिका बघण्याची चिंता. म्हणजे चिंता नाही अशी एकही व्यक्ती या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. कबीरदास महाराज म्हणतात, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर. कबीरदास महाराज म्हणतात, चिंता करू नका, चिंतन करा, तो भगवान परमात्मा तुमची चिंता करेल. पण संसारापुढे आपल्याला काहीच सुचत नाही. रोज या संसारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत याची चिंताच असते.
मध्ये इतकं मन आपण घातलेलं असतं की आपल्याला प्रपंचाशिवाय काहीही सुचत नाही, काहीच सुचत नाही. तुकोबराय म्हणतात, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते. पक्षाला जर अंगणामध्ये धान्य दिसलं, पक्षी त्या ठिकाणी येतात आणि जेवढे चोचीमध्ये त्या धान्याचे कण बसतील तेवढेच आपल्या चोचीमध्ये घेतात आणि मार्गस्थ लागतात. ते त्या ठिकाणी गुंतून राहतात का? तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, अरे तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. कैसे असावे संसारी. कैसे, जसं बघा तुम्ही धर्मशाळेत एखादा व्यक्ती येतो, तो धर्मशाळेत रात्री येतो, मुक्काम करतो, सकाळी उठून जातो. तो हा विचार करतो का ही धर्मशाळा कोणी बांधली असेल, कधी बांधली असेल, कोणते कामगार असतील, काय खर्च आला असेल, याला त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो रात्री येतो आणि सकाळी उठून जातो, काहीच संबंध नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संसारात राहा, पण पक्षाप्रमाणे 75% लक्ष परमार्थामध्ये आणि 25% लक्ष जर प्रपंचामध्ये घातलं तर कसल्याही प्रकारचं दुःख निर्माण होणार नाही, कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण मग तुकोबराय म्हणतात की नामस्मरण करण्यासाठी खर्च आहे का? काही कष्ट आहे का? काहीच नाही. नाम फुकाचे फुकाचे नाम फुकाचे नाम फुकाचे फुकाचे नाम फुकाचे काही कष्ट नाही, काही खर्च नाही, स्थळ काळाच्या मर्यादा नाही, वेळेचं बंधन नाही, कसले सोहळे नाही, कसले ओळे नाही. म्हणजे नामस्मरण इतकं सोपं आहे. फक्त 3च गोष्टी लागतात. 1 आपली जीभ, 2 आपलं मन, 3 भगवंताचं नाम. मग जीभ कुणाची? आपलीच. मन कुणाचं? आपलंच. भगवंत कुणाचा? आपलाच. मग तिन्ही गोष्टी सदैव आपल्याजवळ हजर आहेत. यासाठी आपला उंबरठा सुद्धा ओलांडण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. इतकं नामस्मरण सोपं आहे. म्हणून तो भगवान परमात्मा अनेक नावाने नटलेला आहे, अनेक रूपाने नटलेला आहे, अनेक वेशाने नटलेला आहे. अनंतातलं अनंत नाम जे सोपं वाटेल. अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे,
नावाने, अनंत वेशाने, अनंत रूपाने नटलेला आहे. म्हणून अनंतातलं अनंत नाम जे सोपं वाटेल ते या कंठामध्ये धारण करा. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही पहा, पुढे उभा राहून अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि अर्जुनाला विजय प्राप्त करून दिला. मागे उभा राहून द्रौपदीसाठी वस्त्र अवतार घेतला आणि द्रौपदीची लाज राखली. मग काही खर्च नाही, काही कष्ट नाही. असे हे नामस्मरण सोपं आहे. प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालायची आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कारण आधीकडून सकल संतांनी सांगितलेलं आहे की मनुष्य देह मिळणे हे दुर्लभपणाचं लक्षण आहे. तात्पर्य काय, तर आपल्याला हा देह दुर्लभपणाचं लक्षण आहे, पण भाग्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे हे लक्षात घ्या. तुकोबरायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर हा नरदेह आपल्याला काकटाळी न्यायाप्रमाणे मिळालेला आहे. कशाप्रमाणे? काकटाळी न्यायाप्रमाणे मिळाला हा देह काकटाळी न्याय. म्हणजे काकटाळी न्यायाप्रमाणे कसा मिळाला तुम्हाला उदाहरण देऊन पटवून सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका राजाला कावळ्याचं काहीतरी काम पडलं. म्हणून राजाने प्रधानजीला सांगितलं की प्रधानजी, गावामध्ये दवंडी द्या. जो कोणी एक कावळा पकडून आणील त्याला 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. मग प्रधानजी गावामध्ये दवंडी देत होता. जो कोणी एक कावळा पकडून आणील त्याला 2000 रुपयाचं बक्षीस हो, असा तो दवंडी देत होता. हा दवंडीचा आवाज एका आंधळ्या माणसाने ऐकला. तो आंधळा माणूस नदीवर स्नानासाठी चालला होता. त्याने तो आवाज ऐकला, पण तो तसाच नदीकडे गेला. स्नानासाठी नदीकडे गेला, नदीमध्ये बुडी मारली आणि देवाचं नाव घेऊन त्यांनी टाळी वाजवली. पण तेवढ्या काय झालं, सहज एक कावळा त्या आंधळ्या माणसाच्या हातात आला. देवाचं नाव घेऊन सहज टाळी वाजवली, सहज तो कावळा त्याच्या हातामध्ये आला. त्याला खूप आनंद झाला ना. का? आता 2000 रुपये मिळणार म्हणून आनंद झाला. निघाला राजाकडे निघाला असताना त्याचं मनोराज्य सुरू झालं. मन फार विचित्र आहे महाराज आपलं, खूप चंचल आहे. माकड जसं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून जसं तिसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं ना, तसं आपलं मन एका विचारावरून दुसऱ्या विचारावरून तिसऱ्या विचारावर. या विज्ञानाने सर्व गाड्यांचा योग काढला हो, सर्व गाड्यांचा वेग काढला, परंतु मनाचा वेग आतापर्यंत निघालेला नाही. मन कुठेही धावून येतो. मला तर ती बहिणाबाईची सुंदर कविता आठवते. मन वडाय उभ्या पिकातले डोर, आता होत भुईवर गेल आभाळात, आता होत भुईवर गेल आभाळात, आता होत भुईवर गेलं आभाळात. काही सुद्धा क्षण विलंब लागत नाही किंवा. म्हणून त्याचा असा विचार झाला की राजाला एक कावळा पकडला तर राजा आपल्याला 2000 रुपये देणार आहे. मग अजून जर 1-2 कावळे पकडले तर राजालाही आनंद होईल आणि आपल्यालाही जास्तीचे पैसे मिळतील. म्हणून तो राजाकडे न जाता त्याने तो कावळा आपल्या काखेत पकडला आणि नदीकडे स्नानासाठी निघाला. नदीमध्ये बुडी मारली, पुन्हा देवाचं नाव घेऊन टाळी वाजवली. पण गंमत अशी झाली, काखेत पकडलेला कावळा पळून गेला आणि हातातही कावळा आला नाही. मग तुम्ही विचार करा, किती नदीमध्ये बुडी मारल्या, किती देवाचं नाव घेऊन टाळी वाजवली, तर त्या हातामध्ये कावळा येणार का? मुळीच नाही येणार. तसा आपल्याला हा देह सहज मिळालेला आहे. Oh,
टळी न्याय. म्हणजे बघा तुम्ही, म्हणून सुभाषितकाराने सांगितलेलं आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. सुभाषितकार म्हणतात, जन्मांती मनुष्य सर्व काही प्राप्त करून घेऊ शकेल, परंतु मिळालेला नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, हे लक्षात घ्या. मग तुम्ही विचार करा, आपल्याला मागचा कोणता जन्म होता ते आपल्याला माहित नाही. आपण मागच्या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं किंवा नाही हे आपल्याला माहित नाही. पुढे आपल्याला कोणता जन्म मिळणार आहे, त्या जन्मामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करू किंवा नाही हे आपल्याला माहित नाही. मग आता जो नरदेह मिळालेला आहे ना, त्याचा सदुपयोग केला पाहिजे, तरच या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल. वासित पाहता आज पहिला दिवस असल्यामुळे थोडा उशीर तर सगळ्या गोष्टी करण्यासाठी ऍडजस्ट करण्यासाठी लागतोच आहे. पहिल्या चरणावर इतक्या लवकर मी येतच नाही, परंतु नाईलाजाने वेळेचं पण भान ठेवावं लागेल, कारण आताच आचारसंहिता देखील या ठिकाणी चालू आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्हाला नामस्मरणामुळे सुख समाधान प्राप्त झाले. मग तुम्हा सर्वांना जर सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर ते कशामध्ये आहे, हे महाराज अभंगाच्या करू हरी सदा नाम घोष करतो, सदा हरिकथा भगवत चिंतन करतो, म्हणून या चित्ताला समाधान प्राप्त झाले, आनंद प्राप्त झाला. म्हणून संतांनी सांगितल्याप्रमाणे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. एका साधकाने तुकोबरायाने विचारलं, महाराज नामस्मरण करा, नामस्मरण करा, आता सारखं सारखा आग्रह का करता? तुकोबराय म्हटले, दुर्दैवाने तू माणूस म्हणून जन्माला आला. अरे बाबा, ज्याला ज्याचा अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे. आता लहान मुलांना शाळेत जाण्याचा अधिकार आहे, तो त्याचा अधिकार आहे, तो शाळेत गेलाच पाहिजे, त्याला भवितव्य घडवायचं आहे. मग या मनुष्य देहामध्ये भजन करण्याचा, नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. आता तुम्ही इथलंच उदाहरण घ्या. आता या ठिकाणी सुंदर असा मृदंग वाजवण्याचा अधिकार शेळके महाराजांनी प्राप्त केला. सुंदर अशी स्वरांची साथ करण्याचा अधिकार या महाराजांनी प्राप्त केला. तुम्ही सर्वांनी सुंदर असा गायनाचा या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी श्रवणाचा अधिकार प्राप्त केलेला आहे. मी देखील या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून चिंतन मांडण्याचा या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे. बरोबर आहे का? मग ज्याला ज्याचा अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे. आता जर काही माईक सिस्टीम मध्ये काही व्यत्यय आला तर मृदंगाचार्य त्या ठिकाणी जाऊ शकतील का? मृदंगाचार्य त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, कारण सुंदर अशी ऑपरेटिंग करण्यासाठी तो दादा त्या ठिकाणी बसलेच आहे. सुंदर अशी मला माहित आहे आगवान आहे ना, आगवान सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. व्यत्यय तर येणार नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर ज्याला ज्याचा अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे. म्हणून नामस्मरण, कारण तुम्ही बघा त्या भगवान परमात्म्याने सुंदर आणि उत्कृष्ट अशी विचार करण्याची देणगी फक्त मनुष्याला दिली आहे. म्हणून मनुष्यच भगवंताचं नामस्मरण करू शकतो. या
वाचती गडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. मग विचार करा, पशु प्राण्यांना जर कितीही उपदेश करा, नामस्मरण करा तर उपयोग होईल का? नाही होणार. कारण त्या भगवान परमात्म्याने काही गोष्टी मानवाला आणि प्राण्यांना जरी सारख्या दिलेल्या असल्या तरी काही मानवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राण्यांना दिलेल्या आहेत. म्हणजे सुंदर असे हात त्या भगवंताला दिलेले, त्या प्राण्यांना दिलेल्या आहेत. म्हणून या सुंदर हाताने सुंदर असं दान केलंच पाहिजे आणि या मुखाने सुंदर असं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते महाराज, हे नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते. तो भगवान परमात्मा कधी केव्हा कोणत्या रूपामध्ये तुमच्या संकट काळी येऊन तुमची मदत करेल काही सांगता येत नाही. एक सत्य परिस्थिती घडलेला प्रसंग सांगते. कुणाला माहीत असेल त्यांनी डबल ऐका, ज्यांना माहीत नसेल त्यांनी चित्त देऊन ऐका. मुंबईला नीतू मांडके नावाचे एक डॉक्टर होते. मुंबईला नीतू मांडके नावाचे एक हृदय तज्ञ डॉक्टर होते. त्यांनी अनेक पेशंट त्यांनी बरे केले. हृदयविकाराचे अनेक पेशंट त्यांनी बरे केलेले. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा हृदयाचा आधार त्यांनीच बरा केलेला. त्यांची ख्याती महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, अवघ्या जगभरात पसरली. अवघ्या जगभरामध्ये त्यांची ख्याती पसरली. म्हणून भारत सरकारने त्यांना एक पुरस्कार देण्याचं जाहीर केलं. आणि त्या संबंधामध्ये त्यांना लेटर पाठवलं, पत्र पाठवलं. कुणाला? डॉक्टर नीतू मांडकेंना. पत्र त्यांच्या हातामध्ये पडलं. त्या पत्रामध्ये, त्या लेटरमध्ये असा उल्लेख होता की उद्या सकाळी 10 वाजता दिल्लीला आपण यावं आणि आपला पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे, तरी आपला पुरस्कार आपण घेऊन जावा. त्यांनी ते लेटर वाचलं, खूप आनंद झाला. आता कौतुकाची थाप जर पाठीवर मिळत असेल तर आनंद होणारच ना. खूप आनंद झाला. फक्त त्यांच्याकडे एका गोष्टीची उणीव होती. ती उणीव म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नव्हता. आपल्या कर्तृत्वावर, कामावर विश्वास होता, पण देवावर विश्वास नव्हता. मग आता उद्या 10 वाजता पोहोचायचं म्हणून तयारी झाली. रात्री मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणाऱ्या विमानामध्ये बसले. कोण? डॉक्टर नीतू मांडके बसले. परंतु देवाला हा पुरस्कार मान्य नसावा म्हणून की काय, त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाली आणि ते विमान काही पुढे अंतरावर लँडिंग करण्यात आलं, म्हणजे उतरवण्यात आलं. आणि दुसरं विमान किती वाजता आहे याची चौकशी केली. कारण पूर्वी आता सारखी सोय नव्हती. खूप तासांनी दुसरं विमान होतं. आता तर सोय खूप उपलब्ध आहे, सर्वांना माहीत आहे, सांगायची काही गरज नाही. मग आता उद्या आपल्याला 10 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचला पाहिजे. आता काय करायचं? मग त्यांनी एक भाड्याची गाडी घेतली आणि सुसाट वेगाने कुठे निघाले? दिल्लीकडे निघाले. रस्त्याने जात असताना विजेंचा कडकडाट सुरू झाला, मुसळधार पाऊस सुरू झाला. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी गाडी चालवली. त्यांची गाडी एका पुलावर आली. पुढे अरुंद पूल असल्यामुळे त्यांची गाडी जाणार नव्हती. आता काय करायचं? आजूबाजूला पाहिलं, डाव्या साईडला त्यांना एक रस्ता दिसला. त्या रस्त्याने त्यांनी गाडी वळवली. गाडी वळवल्यानंतर मुसळधार पाऊस आणि विजेंचा कडकडाट चालू होता. त्यांना रस्त्याचं काही दिसेनासं सुद्धा झालं. एवढी परिस्थिती बेकार झाली होती. तशाही परिस्थितीत त्यांनी बरंच अंतर पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर कळालं की हा दिल्लीचा मार्ग नाही, हा मार्ग चुकलेला आहे. आता नियतीला जर आपल्याला पुढे जाऊ द्यायचं नसेल तर नियती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आपल्याला आपल्या मनासारखं झालं तर आपल्याला समाधान वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसती. ओ भगवान परमात्मा वही करता है जो अपनों के लिए अच्छा होता है, हे लक्षात घ्या. ओ भगवान परमात्मा वही करता है जो अपनों के लिए अच्छा होता है. आता काय करायचं? आश्रय तर घ्यायला हवा. म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिलं. त्यांना दूर अंतरावर एक झोपडी दिसली. झोपडीच्या दिशेने गाडी घेतली. गाडी झोपडीजवळ गेली आणि त्या झोपडीच्या फटीतून हळूच पाहिलं. एक महिला पाण्याची दोरी हातात घेऊन भगवंताचं नामस्मरण भजन करत होती. आता ती महिला भजन का करत होती, नामस्मरण का करत होती, हे सांगण्यापूर्वी आपण थोडंसं या ठिकाणी
रामकृष्ण हरी महिला मंडळाचं या ठिकाणी जप चालू आहे. थोडंसं आपण पण टाळीनं या ठिकाणी पाठीमागं भजन म्हणायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. किती तल्लीन झालो, किती छान या मुलींनी पावले खेळल्या. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप खूप छान. 2 मिनिट का होत नाही आपण तल्लीन झालो, तशी ती नामस्मरणामध्ये तल्लीन झाली होती. नामस्मरणामध्ये तल्लीन झाली होती. डॉक्टर नीतू साहेबांना वाटलं की या ठिकाणी आश्रय घ्यावा म्हणून त्यांनी दार वाजवलं. तिने दरवाजा उघडला. उघडल्यानंतर कोण आहात, कुठून आहात चौकशी झाली. त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि आश्रय देण्यासाठी विनंती केली. त्यात ताईने डॉक्टर नीतू साहेबांना बसण्यासाठी आसन दिलं, पिण्यासाठी पाणी दिलं आणि चहा ठेवला आणि पुन्हा ती भजन करू लागली. एवढी तल्लीन झाली तिला ठेवलेल्या चहाचं सुद्धा भान राहिलं नाही. तो चहा जळून गेला. काही वेळाने भानावर आल्यानंतर चहा जवळ गेली. तोपर्यंत चहा जळून गेलेला होता. तिने सांगितलं, दादा थांबा, चहा ठेवते. दादाला राहवलं नाही. डॉक्टर नीतू मांडकेंना राहवलं नाही. दादा म्हणतात, नीतू मांडके म्हणतात की ताई, मी किती वेळ झालं तुझं परीक्षण करते, तुझं निरीक्षण करते. अगं किती वेळ झालं तुझी पाळण्याची दोरी हातात घेऊन नामस्मरण करते आहे. अगं तू का नामस्मरण करते आहे, एवढी तल्लीन का होते आहे, तुला चहा ठेवलेलं सुद्धा भान नाही. अगं काय एवढं नामस्मरण का करते, अगं त्या पाळण्यामध्ये असं आहे तरी काय. तिने सांगितलं, दादा त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्यांचा तर देवावर विश्वास नव्हता. त्यांनी सांगितलं, ताई या जगामध्ये देवच नाही तर तू कशासाठी भगवंताचं नामस्मरण करते आहे, का करते आहे. तिने सांगितलं, दादा सांगू का, त्या पलंगावर माझं 5 वर्षाचं बाळ आहे. दादा त्या पलंगावर माझं 5 वर्षाचं बाळ आहे. त्याला हृदय विकाराचा आजार आहे. हे म्हटल्याबरोबर त्याला डॉक्टर साहेबांना खूप वाईट वाटलं. बघा, एक आई, एक नाही, जगातील प्रत्येक आई आपल्या बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असते. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेचा खूप मोठा गौरव केलेला आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता प्रसन्न होत असतात. हे लक्षात घ्या. बघा तुम्ही, प्रथम स्थान का दिलेलं आहे. बघा, आई वडील म्हणतात, वडील आई म्हणतात का नाही. माता पिता म्हणतात, पिता माता म्हणतात का नाही. आई बाप म्हणतात, बाप आई म्हणतात का नाही. प्रथम स्थान या मातेला दिलेलं आहे. एका ग्रहस्थाने एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला की स्वामीजी, मातेलाच काय एवढं महत्वाचं स्थान दिलेलं आहे.
स्वामीजीने त्याला उत्तर नाही दिलं. त्याला एक गोष्ट करायला सांगितली, ती अशी की अरे बाबा, तो जो दगड आहे ना, तो दगड समोरचा, तो पोटाला बांध आणि दिवसभर काम करून बघ. त्याने तो दगड पोटाला बांधला, दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी स्वामी विवेकानंदांकडे आला आणि म्हणाला, स्वामीजी, असं ओझं घेऊन काम करणं शक्य नाही. स्वामीजी म्हटले, हीच तर खरी कसोटी आहे, हीच तर खरी परीक्षा आहे. ती माता पहिल्या महिन्यापासून 9 महिने 9 दिवस किती त्रास सहन करते. पोटी भरवा हे, हे पोटी भरवा हे, हे पोटी भरवा हे, पोटी भरवा हे. सर्व सोयीचा आहे, सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. ऐसी कळवळ्याची जाती लाभाविन करे प्रीती. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने मातेला गौरवाचं स्थान दिलेलं आहे. परमात्मा के बाद जो पूजनीय व्यक्ति होती है वो माँ होती है. सबसे बड़ी है माँ, 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 उससे जुदा नहीं रे कोई, उससे जुदा नहीं रे कोई, सबसे बड़ी है माँ, 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 सबसे सबसे बड़ी है माँ. दीपक महाराज, खरंच तुमचा आवाज फार गोड आहे. वैजनाथ महाराज, खूप गोड आवाज आहे. धन्यवाद. या ठिकाणी सबसे बड़ी है माँ, खरंच परमात्मा माँ के बाद जो पूजनीय व्यक्ति होती है वो माँ होती है, क्योंकि मौत के गोद में जाकर वो बच्चों को जन्म देती है. मौत की गोद में जाकर वो बच्चों को जन्म देती है. कारण तुम्ही पहा, एखाद्या दिवस बाळ जन्माला आलं तर आईचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा बऱ्याच काही घटना घडलेल्या असतात. आई बाळासाठी काही देखील आपला प्राण द्यायला देखील तयार असतात. म्हणून मातेला एवढं गौरवाचं स्थान दिलेलं आहे. अरे मरने के तो रास्ते बहुत सारे हैं, मरने के तो रास्ते बहुत सारे हैं, जन्म का एक ही रास्ता है और वो है माँ. मग कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. अरे ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. म्हणून मातेला खूप मोठा, मला तर असं वाटतं तुम्ही भगवंताचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल, कारण त्या भगवान परमात्म्याने आई आणि वडील हे देव आहेत आपले. तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे.
खूप छान प्रमाण दिलं महाराजांनी देखील. कारण आई वडिलांची की पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. तुम्ही बघा, आई वडिलांच्या आशीर्वाद सामर्थ्य आहे ते भगवंताच्या नाही. मग कितीही सेवा करा पांडुरंगाची, आई बाप मिळणार नाही. पण खरी सेवा करा आई वडिलांची, पांडुरंग परमात्मा भेट दिल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. म्हणून त्या भगवान परमात्म्याची सेवा जर करायची नसेल, नामस्मरण करायचं नसेल, तर आई वडिलांची सेवा करा. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला नामस्मरणाने सुख समाधान प्राप्त झाले, आनंद प्राप्त झाला, सुख समाधान प्राप्त झाले. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर नामस्मरण करा. कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही. हेच मला अभंगाच्या द्वितीय चरणातून सर्व सुख झालो सर्व अलंकार, 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 परमात्मा सुख. भगवत प्राप्तीचं साधन जे नाम, हेच सर्व सुख होईल. नामस्मरणामुळे मागील सर्व दुःख संपले, पुढे काहीच मागायची शिल्लक राहिली नाही. अशी सर्व सुखाची अवस्था म्हणजे तिला सर्व सुख म्हणतात. त्या मातेचं थोडंसं सांगायचं राहिलं होतं. डॉक्टर साहेबांना खूप वाईट वाटलं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ताई, मला माहीत आहे, कारण तिने अगोदर सांगितलेलं असं डॉक्टर साहेबांना की मी मुंबईला डॉक्टर नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत, त्यांची फीस 1 ते 1.5 लाख रुपये आहे. मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, कारण मला कसल्याही प्रकारचा आधार नाही, मला कसल्याही प्रकारचा सहारा नाही, मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून तिने सांगितलेलं असतं. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की ताई, मला माहीत आहे मुंबईला नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहे, त्यांची फीस 1 ते 1.5 लाख रुपये आहे. परंतु ताई, मला आत्ता कळलं तू नामस्मरण का करते आहे. मला माहीत झालं तुझी परिस्थिती नाही, तुला आधार नाही, तुला कसल्याही प्रकारचा सहारा नाही. तू त्या भगवान परमात्म्याची इतकी विनंती करते, इतकी आळवणी करते, इतकं तल्लीन होऊन त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करते का. तुला असं वाटतं की, कारण तिला वाटत होतं की त्या भगवान परमात्म्याने माझा आवाज ऐकावा आणि कुणाला तरी माझ्या घरी पाठवावं आणि मला आणि माझ्या बाळाला घेऊन डॉक्टर नीतू मांडके साहेबांकडे जावं, असं वाटत होतं तिला. पण डॉक्टर साहेब म्हणतात की ताई, तुला जरी या ठिकाणी जाता नाही आलं, त्या ठिकाणी जाता नाही आलं, परंतु तुझी अंतकरणाची धाम आहे, तुझा जो भाव आहे, तुझं अंतकरण आणि त्या भगवान परमात्म्याचं अंतकरण असं एकरूप झालेलं आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुझ्याकडे पाठवलं नाही, साक्षात नीतू मांडके डॉक्टरना तुझ्याकडे पाठवलेलं आहे. मला कंजूस टाळे वाजले नाही आवडत, जरा मोठ्याने वाजले छान वाटतं. विचार नाही करायचा टाळी फुकट आहे काय, किती वाजलं फुकट आहे, त्याला काही पैसा नाही, काही नाही. खूप आनंद झाला त्यांना, कोणाला, त्या मातेला खूप आनंद झाला. तो डॉक्टर साहेब म्हणतात की ताई, साक्षात त्या भगवान परमात्म्याने डॉक्टर नीतू मांडके साहेबांनाच, डॉक्टरांना तुझ्याकडे पाठवलेला आहे. खूप आनंद झाला. आता तो शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. वासेत पाहता डॉक्टर नीतू मांडकेंचा देवावर विश्वास नव्हता, म्हणून की काय त्यांचाही दुर्दैवाने हृदयविकारानेच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. असो, खूप काही त्यांनी कार्य मोठं केलेलं आहे, अवघ्या जगभरात त्यांचं नाव झालेलं होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नामस्मरणाने आम्हाला सुख समाधान प्राप्त झाले, आनंद प्राप्त झाला. सर्व सुख म्हणजे परमात्मा सुख आहे. बघा तुम्ही,
तुकोबराय म्हणतात की बाबा प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलंच पाहिजे. एक साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय आम्ही नामस्मरण करतो परंतु आमच्या पदरामध्ये दुःखच का पडतं? अरे बाबा तू नामस्मरण शुद्ध भावाने कर, कारण त्या भगवान परमात्म्याला शुद्ध भाव आवडतो. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, पाँव में अगर जान है तो मंजिल हमसे दूर नहीं. पाँव में अगर जान है तो मंजिल हमसे दूर नहीं. भावना में यदि जान है तो भगवान हमसे दूर नहीं. हे लक्षात शुद्ध जाचा भाव झाला, शुद्ध जाचा भाव झाला, झाला शुद्ध जाचा भाव झाला, झाला शुद्ध जाचा भाव झाला, शुद्ध जाचा भाव झाला, झाला शुद्ध जाचा भाव झाला, शुद्ध जाचा भाव झाला, झाला भाव झाला, हरी तुरी नाही देवत्याला तुरी नाही, देवत्याला त्याला त्याला शुद्ध जाचा भाव झाला, शुद्ध जाचा भाव झाला, तुरी नाही देवत्याला तुरी नाही, देवत्याला शुद्ध जाचा भाव झाला, भाव झाला शुद्ध जाचा भाव शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध भावाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. शुद्ध भाव म्हणजे काय तर भगवंताला अंतःकरणातून दिलं जाणारं प्रेम. त्याला प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, भुकेला, दुष्काळ तयाला, आज दुष्काळ तयाला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. खूप काही प्रमाण देता येतात महाराज. खरंच चिंतनाला फार वेळ मला खरंच वेळ पुरत नाही. सुंदर असं महाराजांनी या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. तो थोर प्रेमाचा भुकेला आहे. स्वार्थासाठी परमार्थ करणारे अनेक लोक आहेत आणि देवासाठी भक्ती करणारे फार कमी भक्त आहेत. तसं पाहिलं तर तो भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला काहीच लागत नाही, काही नाही लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठ्ठलाची. त्या भगवान परमात्म्याला काही एक लागत नाही म्हणून शुद्ध अंतःकरणानं नामस्मरण करावं. सत्संग करा. सत्संग म्हणजे भजन. भजन म्हणजे एक नावच असते बरं का. नाव देखील अनेक लोकांना पाण्यातून तारून नेते. आणि कीर्तन म्हणजे एक जहाज किंवा बोट समजा. मग तुम्ही नावेत बसून सत्संगामध्ये बसून भजन केलं तर तुम्ही तरुण जाऊ शकता. आणि या बोटेमध्ये या जहाजेमध्ये बसून तुम्ही कीर्तन श्रवण केलं तरी तुम्ही तरुण जाऊ शकता. कारण त्या भगवान परमात्म्याचं नावच आकाशापेक्षाही मोठं आहे. म्हणून या कलियुगामध्ये कीर्तनाला देखील महत्वाचं स्थान आहे. कारण तुम्ही पहा, कृतयुगामध्ये देव ध्यानानं मिळत होता, त्रेता युगामध्ये देव यज्ञानं मिळत होता, द्वापार युगामध्ये देव पूजेनं मिळत होता आणि कलियुगामध्ये मात्र देव फक्त नामस्मरणाने प्राप्त होतो. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरणाला कीर्तनाला देखील खूप महत्वाचं स्थान आहे. हे लक्षात घ्या. महत्वाचं स्थान आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आता विठोबरक माहिती एकदा भजन घेणार आहोत. कारण वेळेचं भान ठेवणं आवश्यक आहे. एकदा सगळ्यांना 2 हात आहे. सर्वांनी 2 हात वरती घ्या. थोडीशी कळ लागली तर लागू द्या. कारण तो भगवान परमात्मा आपलं खूप काही सहन करतो. थोडीशी कळ लागली तर लागू द्या. सर्वांनी विठोबरक माहिती भजन या ठिकाणी करायचं आहे. विठोबरक हरि विठोबाय रखोबाय जय जय विठोबाय रखोबाय विठोबाय रखोबाय विठोबाय रखोबाय जय जय
सुंदर असे या ठिकाणी विठुराय रखुमाईचं भजन झालेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुकोबाराय म्हणतात की हा देह कुठे राहतो, काय खातो याची सुद्धा या देहाला आठवण नाही. देहामध्ये राहून विदेही स्थितीचा आनंद, देहातून ते अलिप्त आहेत. देहाबद्दल काहीच संबंध नाही, काहीच तादात्म्य नाही. आणि तादात्म्य नसेल तर माणूस असूनही नसतो. ऊन लागलं, तहान लागली, भूक लागली, थंडी वाजली, काहीच नाही. जेवण करीत असताना तुकोबारायांच्या अंगावर अनेक माशा येऊन चिटकल्या. तुकोबारायांच्या अंगावर अनेक माशा येऊन चिटकल्या. तुकोबारायांनी एकाही माशीला काहीच केलं नाही. का? तादात्म्य संबंध नाही. देहाचं वाटेल ते हो. आपण बघा, जेवण करीत असताना एखादी माशी जर आपल्या ताटाभोवती फिरत असेल तर ती आपल्याला सहन होत नाही. एका हाताने आपण माशी हाकलण्याचा आपला कार्यक्रम चालू असतो, एका हाताने जेवणाचा सपाटा सुरू असतो. एवढं आपलं प्रेम या देहावर, या शरीरावर आहे. परंतु तुकोबारायांनी एकाही माशीला काहीच केलं नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. अशा या देवाबद्दलच्या कृतज्ञतेने भारून आणि भरून गेलेले तुकोबारायांचे अंतःकरण म्हणजे त्या दयागण भगवंताचे सिंहासन असून त्या सिंहासनावर साक्षात भगवान परमात्मा विराजमान होता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसेल. हरिभक्तांनो, खरंच वास्तविक पाहता हा आनंद, या धर्ममंडपातला आनंद आपल्याला कोणामुळे प्राप्त झाला हो? ज्यांचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरामध्ये कोरले गेले, म्हणूनही अमर झाले आणि लाखो करोडो लोकांचे प्रेरणास्थान बनले. अशी प्रेरणादायी मूर्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव छत्रपती शिवाजी महाराज. कारण जिजाऊ माता जेव्हा 7 महिन्याच्या गरोदर होत्या तेव्हा जिजाऊ मातेने आई तुळजाभवानी समोर प्रार्थना केली होती, हे जगदंबे, सूर्यासारखं तेजस्वी बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. हिंदूची अस्मिता जागृत करणारा, भगव्या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित करणारा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी बाणा जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला. रणांगिनी जिजाऊ माता, जिने दिला महाराष्ट्राच्या मातेला शिवबा दाता. आणि अशा या दात्याने जिजाऊ मातेच्या प्रेरणेने, समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शून्यातून महाराष्ट्र साकार केला. म्हणून अभिमानानं म्हणावंसं वाटतं, आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मला नाही वाटत मी या व्यासपीठावर उभी राहिली असते. आणि तुम्ही समोर बसून संतांनी आपल्या सार्थकतेसाठी, आपल्या उद्धरतासाठी केलेली ही आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी अशा प्रकारच्या धर्म मंडपामध्ये, यज्ञ मंडपामध्ये सेवन केली असते. म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाटतो. म्हणून म्हणावंसं वाटतं, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. संतांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनंत कोटी या उपकार या महाराष्ट्र भूमीवर आहेत हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करा. तुकोबारायांना नामस्मरणामुळे विदेह अवस्था प्राप्त झाली होती. आपल्याला ते विदेह अवस्था प्राप्त होणं अशक्य आहे. पण जेवढं होईल तेवढं शुद्ध भावाने त्या भगवान परमेश्वराचं नामस्मरण करायचं. कारण नामस्मरण हेच सर्वस्व आहे हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात.
आम्ही जाणो तुकामणे आम्ही जाणो रूप तुकामणे आम्ही
गोपीला मथुरेची साधना गोपीला मथुरेची आनंद जोरात होऊ दे टाळ्या. सुंदर अशी भैरवी या ठिकाणी झालेली आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दी पाप पुण्य अंगा. तुकोबराय म्हणतात की आम्ही नामरूप झालो, आम्ही अग्निरूप झालो. नामरूप म्हणजे नाम करता करता नाममय बनणं म्हणजेच नामरूप होणं. ज्ञानरूप म्हणजे ज्ञान मिळवता मिळवता ज्ञानमय बनणं म्हणजेच ज्ञानरूप झालो. तुकोबराय म्हणतात आम्ही नामरूप झालो, आम्ही ज्ञानरूप झालो म्हणजेच अग्निरूप झालो. म्हणून आम्हाला पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही. याचा शास्त्रीय अर्थ असा आहे, विहित कर्म केलं तर पुण्य लागेल आणि निषिद्ध कर्म केलं तर पाप लागेल. परंतु तुकोबराय म्हणतात की आम्ही कर्म करून अंगाला पाप पुण्य लागू देणार नाही. कारण कर्माचे दोन प्रकार आहेत, एक सहेतुक कर्म आणि दोन निरहेतुक कर्म. हेतू ठेवून केलेले कर्म पाप पुण्याला प्रसवू शकत नाही, ते कर्म होतं पण कर्तृत्व मात्र. आणि फल स्वाद सहित जे कर्म होतं ते गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. सर्व कर्म फलत्यागम ततः करू येतात म्हणून. या ठिकाणी कर्म त्याग नाही, फलत्याग. भगवान अर्जुनाला विचारतात, अर्जुना वेणूच्या झाडाला काळं हिरवं पिवळं कसलं फळ पाहिलंच नाही. अर्जुन म्हणतात की देवा वेणूच्या झाडाला काळं हिरवं फळ पाहिलं नाही. बरं झालं देवा पाहिलं नाही. याला उत्तर नाही, प्रश्न चुकीचा आहे. वेणूच्या झाडाला कसल्याही प्रकारचं फळ नाही. एने फल त्यागे सांडे ते ते कर्म न विरुढे एकची वेळे वेळू झाडे वांझे तैसे. वेळूचं झाड वाळतं पण फला वाचून, तसंच या महात्म्याचं कर्म होत असतं फला वाचून. यालाच म्हणतात निरेतुक बुद्धीने केलेलं कर्म. या बुद्धीने कर्म केलं तर कसल्या प्रकारचं पाप पुण्य निर्माण होत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्हाला पाप पुण्य लागणार नाही. अशा प्रकारे या तुकोबरायाच्या 4 चरणाचा सुंदर आजचा हा पहिल्या दिवशीचा निवडलेला अभंग होता. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. हरिभक्तांनो, समुद्राला रत्नाकर म्हणतात. किती रत्ने काढले तरी त्यातून कमी होत नाही. त्याचप्रमाणे या अभंगाचा कितीही अर्थ काढा तो वाढतच जाणार आहे. म्हणून समुद्राला रत्नाकर म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे त्या भगवान परमात्म्याने बुद्धी दिलेली आहे त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सुंदर अशी गायनांची साथ करून सर्व महाराज मंडळींनी मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी सर्व गायक मंडळीचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते. सुंदर असं या ठिकाणी मृदंगाचार्य महाराज आणि स्वरांची सुंदर साथ करण्यासाठी खरंच या वादकासाठी एकदा जोरदार टाळ्या दिल्या तर हरकत नाही. सुंदर अशी साथ या ठिकाणी त्यांनी सुद्धा केलेली आहे. खरंच मला तर खरंच म्हणजे खूप आश्चर्य वाटतं. आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो, या मराठवाड्यातल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. असं वाटतं हे छत्रपती संभाजीनगर म्हणजे एक संगीत क्षेत्राचं आध्यात्मिक क्षेत्राचं माहेरघर आहे. अशी हिरेरत्न या मातीमध्ये जन्मलेलं आहे. आणि पुढची ही पिढी आहे, यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, हे आपले उद्याचे महाराज मंडळी आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या महिला मंडळ रामकृष्ण हरी महिला मंडळ काळेताई सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद देते. या ठिकाणी आमचे शिवांश महाराज माझा नातू आहे. आता सांगितल्याशिवाय माहिती होणार नाही. ही माझी मुलगी आहे आणि तो मुलीचा मुलगा आहे. माझ्या मिस्टरांचं
जूनमध्ये सेवानिवृत्ती झाली होती, म्हणून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये त्याला मी प्रथम कीर्तनाची संधी दिली होती. सुंदर असं कीर्तन त्यांनी देखील केलेलं होतं. नामस्मरण अभंगावर त्यांनी सुंदर असं कीर्तन केलेलं होतं. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नीता टिपणे यूट्यूब. पण त्यांच्या कीर्तीचा सुगंध प्रत्येकाच्या हृदयामध्ये दरवळल्याशिवाय राहत नाही. जसं संतांनी हा वारसा, ही परंपरा चालू ठेवलेली आहे, तशीच गुरुजीच्या प्रेरणेने हा या ठिकाणी हा सोहळा अखंड कसल्याही प्रकारचा खंड न पडता अखंडितपणे चालू आहे. ही खूप कौतुकासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या ठिकाणी सदोदित कार्यरत राहता. सुंदर असं या ठिकाणी